आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आज अखेर तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता भेटला होता, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटला नव्हता। तर मग असे का झाले? तुमचा हप्ता का रखडला? आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि बघा, आता तुम्हाला नमोचा 8वा हप्ता देखील वितरित करण्यामध्ये येणार आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता आज जमा करण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये 2000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। हा निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। त्यामुळे आज राज्यातील भरपूर शेतकरी बांधवांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, मागे तुम्हाला नमोचा 8वा हप्ता का भेटला नाही? तुम्हाला माहीतच आहे, गेल्या 2 महिन्यापूर्वी बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं होतं प्लेन क्रॅश होऊन। यामुळे या ठिकाणी काही निधी रखडला होता, त्यामुळे नमोचा हप्ता आला नव्हता। परंतु आता सर्व काही सुरळीमध्ये सुरू आहे। त्यामुळे आता सरकारने निर्णय घेतला नमोचा 8व्या हप्त्याचं वितरण करायचं। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। राज्य सरकार आणि केंद्र सरकार बघा, दोन्ही सरकारच्या ज्या योजना आहे या योजनांचा लाभ शेतकऱ्याला मिळत असतो। PM किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चालवत जातात आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते। कालच पत्रकारांना बोलताना स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक पत्रकारांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता का आला नाही, शेतकरी नमोच्या हप्त्याची वाट पाहतात, नमोचा हप्ता कधी येणार, असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी बघा देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला, यावरती मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता सोडण्यासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठविण्याचे ठरविले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी तयार करण्यामध्ये आली आहे आणि 12 बँकांना ही यादी देऊन टाकली आहे। हो, आता 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा लाभ मिळणार आहे। तुम्ही बरोबर ऐकलं, महाराष्ट्र राज्याची संख्या पाहता सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी पैसे सोडणे DBTच्या प्रणालीमध्ये मोडत नाही, त्यामुळे टप्प्याटप्प्याने वितरण केलं जाणार। आता बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी ही सविस्तर माहिती सांगितली। तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे। ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचा 22वा हप्ता, 21वा हप्ता, 20वा हप्ता असे मागील हप्ते मिळालेले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकांना आम्ही दिलेली आहे, असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे। त्यामुळे तुम्हाला जर PM किसान योजनेचा 22वा हप्ता किंवा 21वा हप्ता भेटला असेल तर बघा, आता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये नमोचे देखील हप्ते मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला आता तयार राहायचं आहे। तर मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न मोडतोय, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे आज सोडण्यामध्ये आले आहे, तुम्ही नक्की तपासून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी डब्बल खुशखबरच्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे। आता याचं कारण काय आहे बघा, आज वाटपाचा पहिलाच दिवस आहे आणि आज 14 जिल्ह्यांमध्ये आज हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कार्यक्रम देखील ठेवण्यामध्ये आला आहे। सरकारने बघा 2000 कोटी रुपये या 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडले आहे। मागच्या वेळी शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज झाला होता, कारण अनेक बँकांनी लवकर पैसे खात्यामध्ये सोडले नव्हते। तर काही बँकांचा IFSC कोड नाही, तर अनेक अशा छोट्या बँका आहेत ज्या मोठ्या बँकामध्ये विलिनीकरण झाल्या आहे।
त्यामुळे सरकारने फक्त 12 बँकांची यादी असे सिलेक्ट केले आहे ज्यामध्ये पैसे टाकलेले डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पोस्ट होतील. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचे पासबुक कोणतं आहे, तुम्ही अकाउंट कोणत्या बँकेचं उघडलं आहे हे देखील खूपच महत्त्वाचे आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, याच 14 जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा 12 बँकांची यादी सरकारने तयार केली आहे आणि या 12 बँकांमध्ये बघा या 14 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी 2000 कोटी रुपयांचा चेक बँकांना मुख्यमंत्री साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळालं आहे. आज सकाळीपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा देखील झालेले आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जर तुम्हाला आतापर्यंत पैसे भेटले नसतील तर पुढील अर्धा ते 1 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता बघा तुम्हाला मिळणार आहे. डायरेक्ट या ठिकाणी तुमच्या खात्यावर येणार आहे. आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळत आहे हे सुद्धा आता तुम्ही लक्ष देऊन बघायचे आहे. PM किसान योजनेचे जे शेतकरी लाभार्थी होते त्यांचीच यादी आता नमो शेतकरी योजनेसाठी देऊन टाकली आहे. जर तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता भेटला असेल तर नमोचा पण हप्ता 100% मिळणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे वितरण होणार नाही. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे फक्त 14च जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी वितरण करण्यामध्ये येणार. तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता 21वा हप्ता मिळाला का? बघा जर मिळाला असेल तर तुम्हाला आता या ठिकाणी बघा नमोच्या हप्त्यासाठी तयार राहायचं आहे. पुढील अर्धा ते 1 तासाच्या आतमध्ये बघा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जशा प्रकारे PM किसान योजनेचे 2000 रुपये आले अगदी तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनेचे पण 2000 रुपये बघा पहिल्याच दिवशी या 14 जिल्ह्यामध्ये वाटपाचा कार्यक्रम सरकारने ठेवला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून काही शेतकऱ्याला 2-2 हजार रुपये आले देखील आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे असं देखील आपण म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. हो तुम्ही बरोबर ऐकलं, यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये तब्बल 2000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, यादी आज जाहीर झाली आहे. 14 जिल्ह्यांची लिस्ट आली आहे. आता यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की लक्षपूर्वक बघा छत्रपती संभाजीनगर. बघा येथील या ठिकाणी 37 लाख शेतकऱ्याला लाभ मिळणार. त्यानंतर बघा कोल्हापूर, बघा येथील 38 लाख शेतकऱ्याला लाभ मिळणार. त्यानंतर जळगावमध्ये 42 लाख शेतकऱ्याला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाभ दिला जाणार. आता बघा पुढील जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, पुढील जिल्हा येतोय तो म्हणजे की नंदुरबार. येथील 16 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर बघा नांदेडमधील 33 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा हा शेतकऱ्याचा जिल्हा आहे. पुढील जिल्हा तो म्हणजे की बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्याला 25 लाख बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. त्यानंतर बुलढाणा बघा येथील 25 लाख शेतकऱ्याला निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा त्यानंतर लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. येथील देखील 24 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं वितरण केलं जात आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो. बघा सरकारने पुढील जिल्हा सांगितला आहे जालना. हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे. जालना जिल्ह्यामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर बघा 19 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार. त्यानंतर पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की परभणी. हो जर तुम्ही परभणीमध्ये असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी ठरत आहे. बघा परभणी जिल्ह्यामधील देखील शेतकरी बांधवांना निधी जमा करण्यामध्ये येणार. आता बघा पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की धाराशिव. येथील या ठिकाणी 16 लाख शेतकऱ्याला लाभ मिळणार. यवतमाळमध्ये 27 लाख या ठिकाणी शेतकऱ्याला लाभ मिळणार. पुण्यामध्ये 94 लाख शेतकऱ्याला लाभ मिळणार.
आणि अकोलामध्ये 18 लाख या ठिकाणी शेतकऱ्याला लाभ मिळणार. डायरेक्ट या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून बँकांना याद्या देऊन टाकलेल्या आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या बँकांमध्ये हा लाभ जमा होणार हे तेवढंच महत्त्वाचं आहे. सरकारच्या माध्यमातून ज्या बँकांमध्ये लाभ जमा होतोय त्या बँकांची देखील यादी आता जाहीर करण्यामध्ये आल्या. आता बघा बँकांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती योग्य रीतीने लवकर पैसे जमा व्हावे यासाठी कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, त्यानंतर इंडियन बँक बघा, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर यस बँक बघा, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र बँक बघा, महाराष्ट्र बँकेच्या नंतर पोस्ट ऑफिस बँक आणि त्यानंतर बघा या ठिकाणी पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडिया बघा, या बँकांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची बँक आहे शेतकरी बांधवांनो, ती म्हणजे की पोस्ट पेमेंट बँक. हो, तुम्ही बरोबर ऐकलो, पोस्टाच्या पण बँकेच्या खात्यामध्ये हा निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, महत्त्वाचे कामे तुम्हाला करून घ्यायचे आहे. बघा सरकारने सांगितले बघा, परंतु नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला अटी व पात्रतेनुसारच या ठिकाणी मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न बघा सरकारने सांगितल्यानुसार 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे त्यांनाच या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन 7-12 जास्त नावावर असेल बघा त्यांना हप्ता मिळणार नाही. त्यामुळे PM किसान योजनेचा हप्ता मिळूनही बऱ्याच शेतकऱ्याला नमोचा हप्ता येणार नाही, कारण की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या अटी वेगवेगळ्या आहेत. हो शेतकरी बांधवांनो, जर सरकारच्या अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल, तुम्हाला जर PMचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला नक्कीच हप्ता मिळणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक कामसुद्धा करून घ्यावं लागेल, ते म्हणजे की KYC. जर तुम्ही KYC केली तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये लाभ मिळणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट पुढे देखील पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.